पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शायनिंग इंडियाची घोषणा केली खरी, मात्र खरंच भारत शायनिंग करतोय का असा प्रश्न पडावा अशी घटना ओडिशामध्ये घडलेली आहे। एका पतीने आपल्या पत्नीचा मृतदेह घरी नेण्यासाठी खांद्यावरून 10 किलोमीटर प्रवास केला। दाना माजी यांच्या पत्नीचा टीबीच्या आजाराने रुग्णालयामध्ये मृत्यू झाला, मात्र दाना यांच्याकडे पैसे नसल्यानं रुग्णालयानं अँब्युलन्स देणं नाकारलं। अखेर दाना माजी यांनी आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन घराकडे वाटचाल सुरू केली। त्यांचं घर रुग्णालयापासून 60 किलोमीटर अंतरावरील कालाहंडी गावात। तब्बल 10 किलोमीटर अंतर हे मृतदेह उचलून ते चालत गेले आणि यावेळेला त्यांची 12 वर्षांची मुलगीही सोबत होती। मी सर्वांकडे मदत मागितली, पण कोणीच मला भीक घातली नाही अशी प्रतिक्रिया दाना यांनी दिली। केंद्राने गरिबांसाठी मृतदेह मोफत नेण्याची योजना केल्याचं महिन्यामध्ये सुरू केलेली होती, मात्र रुग्णालयानं दाना यांच्याकडे पैसे नसल्यानं ही सुविधा नाकारली आहे। रस्त्यातही कोणी दाना यांना मदत केली नाही। ही घटना ताजी असतानाच बालसोरमध्ये शववाहिका नसल्यानं वृद्ध महिलेच्या मृतदेहाचे चक्क तुकडे करून गाठोड्यामध्ये बांधून खांद्यावरून नेण्यात आलं। सलमानी बेहरा या 80 वर्षीय महिलेचा रेल्वेच्या धडकेमध्ये मृत्यू झाला। शवविच्छेदनासाठी मृतदेह बालासोर जिल्हा रुग्णालयामध्ये नेणं गरजेचं होतं, मात्र शववाहिका उपलब्ध झाली नसल्यानं आणि मृतदेहही कडक झाला, त्याच्यामुळे मृतदेह नेणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांनी मृतदेहाचे तुकडे केले आणि मृतदेह गाठोड्यामध्ये बांधून रेल्वे स्टेशनपर्यंत नेला। ओडिशात लागोपाठ झालेल्या घटना हृदय हेलावून टाकणाऱ्या आहेत। या घटना पाहून अखेर माणुसकी इथे ओशाळल्याचं दिसतंय।